नमस्कार. आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत की सर्वत्र एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की अफर्मेशन अफर्मेशन अफर्मेशन. मीही एक अफर्मेशनचा व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट आहे, तो नक्कीच बघा. खूप सोपी अफर्मेशन आहे, इझिली तुम्ही करू शकतात. पण अफर्मेशन वर्क कशी करते मी तुम्हाला आज सांगते की आपलं बोललेलं किती महत्त्वाचं आहे, आपण जे बोलतो ते का महत्त्वाचं आहे एवढं, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण जे कंटिन्यू बोलतो तर बोलण्याचे जे व्हायब्रेशन्स असतात ना, ते व्हायब्रेशन्स कधीच नष्ट होत नसतात. आपण देवाकडनं काही मागतानाही आपण बोलतो, आपण फील करून नाही दाखवत, आपण शब्द बोलतो किंवा आपण ते परत परत सांगतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा असं. देवाला तुम्ही जरी बघितलेलं नसलं तरी तुमचा देवावर पूर्णपणे विश्वास असतो आणि तुम्ही त्याला ते सगळ्या गोष्टी सांगत असतात. सो ही गोष्ट खरीच आहे. आणि विशेषतः वास्तूमध्ये, ज्या वास्तूत तुम्ही राहतायत त्या वास्तूमध्ये कधीही निगेटिव्ह बोलायचं नसतं, कधीही निगेटिव्ह शब्द तोंडातनं काढायचे नसतात. आजचा हा व्हिडिओ स्पेशल सासवांसाठी आहे, मी खरंच सांगते. आता बघा, भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की खूप सासवांचं असं असतं, म्हणजे ज्या मदर्स असतात त्यांचं असतं की मुलगा कुवारा जरी असला ना तरी आमच्या खानदेशात तर ओव्हरऑल म्हणतात की हाऊ काय माले व्हावं नाही, मोस्टली असं म्हणतात सगळेदा. तुला काय लक्ष नाही, मला दिखीनी राहणार आहे, तू काय माले व्हावं नाही, तू काय माले वागावं नाही. हे जे शब्द आहेत म्हणजे तू मला कधीच सांभाळून घेणार नाही, तू माझा कधी होणार नाही, असे शब्द परत परत लेडीज बोलत असतात. आणि हे बोलणं तुम्हालाच नुकसान देऊन जातं. जेव्हा सून पण नवीन येते, आता ती काय सून नवीन येत असताना डोक्यात थॉट घेऊन नाही येत की मला जाताच घर फोडायचं आहे किंवा मला जाताच सुनेचे हाल करायचे आहेत. पण ते काय होतं, तुमचं जे शब्द असतात किंवा बऱ्याचदा असं घडतं की तुम्हीही भरपूर चांगला वागण्याचा प्रयत्न करतात. कुठलीच सासू घरात आल्या तिला टॉर्चर करत नाही, पण जे तुम्ही व्हायब्रेशन्स सोडलेले आहेत, जे तुम्ही परत परत बोललेले आहेत की माझा पोरगा मला वागणार नाही आणि नवीन मुलगी आहे ही काय मला वागणार नाही, हे जे तुमचे शब्द आहेत ना, हे शब्द तुमच्यासाठी खूप घातक असतात. मी खरंच सांगते, हे असे व्हायब्रेशन्स घरामध्ये, युनिवर्समध्ये सोडू नका. बोलताना चांगलंच वागा. तुमचा मुलगा लाख वाईट असेल, तुमची सून लाख खराब असेल, तोंडातनं हा शब्दच काढू नका. बघा, याचे खूप खूप उदाहरणं आहेत. जे तुम्ही बोलाल तसंच तुमच्या आयुष्यामध्ये घडतं. म्हणून हे असे शब्द तुम्ही परत परत बोलतात आणि युनिवर्स अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करतो की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी घडायला लागतात. मग तुम्हाला असं वाटतं की हां, मला पहिलंच माहिती होतं की हा होणार नाही, मला पहिलंच माहिती होतं की ही मला वागणार नाही. तुम्हाला असं वाटायला लागतं. पण नाही, ती त्यांची चुकी तर आहे, कारण त्यांच्याकडनं ही युनिवर्सने करून घेतलं आहे. कारण वास्तू ही तथास्तू म्हणत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, युनिवर्सला शब्द कळतात की ठीक आहे, त्याला तुमचा राग कळत नाही. युनिवर्सला नाही कळत की तुम्ही रागात बोलेत, युनिवर्सला नाही कळत आहे की तुम्ही टेन्शनमध्ये बोलेत, युनिवर्सला हे नाही कळत की तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये या गोष्टी बोललेल्या आहात. युनिवर्सला फक्त शब्द कळतात, तुम्ही असं बोललेत ठीक आहे. वास्तू जसं वास्तूमध्ये जेही बोलाल तर वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणेल, ठीक आहे. वास्तूला हे माहिती आहे का, अरे तू असं नको बोलू, मी ह्या तुझ्या वाईट शब्दाला तथास्तू बोलणार नाही. पण नाही, तुम्ही जे मागितले ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. सो असं काहीही बोलू नका. आणि खानदेशनं तर मोस्टली खानदेशनं सासवासल्यासाठी हवं व्हिडिओशी, तर असं काहीच बोलू नका. व्यवस्थित बोला, व्यवस्थित राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.